विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती याकरिता आपण लेक्चर क्रमांक 11 घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोषण अभियान या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत. यास आधीचे सर्व लेक्चर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तसेच लक्षात घ्या, आपल्याला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्न संच पाहिजे असेल तर 249 रुपयामध्ये भेटत आहे. याविषयी अधिकची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? ऑप्शन आहेत जंतुनाशक औषधे, आयर्नच्या गोळ्या, TTचे इंजेक्शन की वरील सर्व. अगदी सोपं आहे. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करायचं आहे. तर सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना वरील सर्व सेवा पुरविल्या जातात. पुढील प्रश्न, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? सेम प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय? आयर्न सिरप, जंतुनाशक औषधे व लसीकरण, सोबत ORS व झिंकच्या गोळ्या आणि जीवनसत्व अ सिरप या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पुरविल्या जातात. पुढील प्रश्न, डॅडॅश हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. तर कोण आहेत? तर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता या पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. पुढील प्रश्न, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? ऑप्शन आहेत ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण समस्या कमी करणे की 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार पुरविणे. तर ही जी योजना आहे त्याचा जे मुख्य उद्देश आहे तो आहे कुपोषण समस्या कमी करणे. पुढील प्रश्न, 2024च्या 7व्या पोषण महिन्यात कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले होते? ऑप्शन आहेत ॲनिमिया प्रतिबंध, तंत्रज्ञान चलित उपाययोजना, सशक्त लोक चळवळ की वरीलपैकी सर्व. तर 2024च्या 7व्या पोषण महिन्यात ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, कधीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत 2 ऑक्टोबर 1995, 22 नोव्हेंबर 1995, 15 ऑगस्ट 2005 की 26 जानेवारी 2002. तर पोषण आहार जी योजना आहे ती 22 नोव्हेंबर 1995 पासून सुरू करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला? तर लक्षात घ्या, 2002 पासून शालेय पोषण आहार योजनेत 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? ऑप्शन आहे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, 6 महिने ते 5 वर्ष, 6 महिने ते 3 वर्ष. हा प्रश्न ऑलरेडी आपण बघितला आहे. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करा. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके. पुढील प्रश्न, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट ओळखा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय? कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मातामृत्यू व बालमृत्यू रोखणे, स्त्रियांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे. म्हणजे आपण वरती जो प्रश्न बघितला होता, राजमाता जिजाऊ बाल याचं उद्देश काय होतं? तर कुपोषण समस्या कमी करणे. आणि आता जो प्रश्न बघितला आहे तो कोणता आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. आत्ता जो प्रश्न बघितला तो कोणता आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचं उद्दिष्ट. तर ते काय? तर वरीलपैकी सर्व. कन्फ्युजन करून घेऊ नका. आपण जे कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्याला जर तुम्ही 2 ते 3 वेळेस जर रीड आउट केलं तर नक्कीच ते प्रश्न पाठ होतील आणि परीक्षेत तुम्हाला कोणताही विद्यार्थी मित्रांनो असा क्षण येणार नाही की प्रश्न तुम्हाला जमणार नाही. पुढील प्रश्न, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो? ऑप्शन आहेत 500,
800, 700 की 1000? तर याचं योग्य उत्तर आहे 500 उष्मांकयुक्त इतका आहार पुरविला जातो. पुढील प्रश्न, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो? ऑप्शन आहेत 500, 800, 700 की 1000? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 800. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? ऑप्शन आहेत मध्यान्ह भोजन योजना, पूरक पोषण आहार पोषण अभियान की राष्ट्रीय लसीकरण अभियान? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3, पोषण अभियान ही जी योजना आहे ती जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? ऑप्शन आहेत शालेय पोषण आहार, पूरक पोषण आहार, राष्ट्रीय पोषण अभियान की राष्ट्रीय लसीकरण अभियान? तर सही पोषण देश रोशन हे राष्ट्रीय पोषण अभियान योजनेचे घोषवाक्य आहे. पुढील प्रश्न, मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला? तर लक्षात घ्या, पाठीमागा हा जो प्रश्न बघितला होता त्यामध्ये आपण 2002 हे आन्सर दिलं होतं. 2002 आणि 2008 यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की आता आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असेल ते असेल 2002 पासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळाऐवजी शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 2002 पासून. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने पोषण अभियान या टॉपिकवर प्रश्न बघितले आहेत. आता आपलं जे कंटेंट आहे त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? तर सर्वात पहिल्यांदा ICDS योजना, पोषण अभियान, कायदे यावर प्रश्न भेटतील. सामान्यांचे 4700 प्रश्न आहेत. चालू घडामोडींचे प्रश्न आहेत. सर्व प्रश्नपत्रिका आहेत. 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत. मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न प्लस नोट्स उपलब्ध आहेत. इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न असं सर्व कंटेंट तुम्हाला भेटतंय. 18,500 प्लस प्रश्न, प्राईस फक्त 249. याकरिता 93 56 25 60 34 या नंबरवर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तसेच आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.